नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड च्या निकालाबद्दल तुम्ही खूप दिवसापासून झालं वाट पाहत आहेत. याची पहिली ॲन्सर की जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. फायनल ॲन्सर कीबद्दल तुम्ही वाट पाहून आहात. तर त्याबद्दल मित्रांनो आपण अपडेट घेणार आहोत. काय अपडेट आहे ते तर बघा मित्रांनो, निकाल कधीपर्यंत लागेल त्याबद्दलही आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी जी न्यूज आलेली होती त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुमचा जो निकाल आहे, परीक्षा झाली असून त्याचा निकाल 15 दिवसामध्ये लागणार आहे असं या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अद्यापपर्यंत याची फायनल ॲन्सर की जी आहे मित्रांनो प्रसिद्ध झालेलं नाही. आत्ता जोपर्यंत मी व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत लॉग इन करून बऱ्याच ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी चेक करून माहिती घेतलेली आहे, परंतु ॲन्सर की अजूनपर्यंत आलेली नाही आहे. तर आता बरेच विद्यार्थी म्हणतायत की मग याची ॲन्सर की कधी येईल, याचा निकाल डायरेक्टली नॉर्मलायझेशन करून डायरेक्टली निकालच निवड यादीच तयार केली जाणार आहे का? तर त्याबद्दल तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर करणार आहेत. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात अगोदर लक्षात घ्या, तुमचा अजून फायनल ॲन्सर की आलेला नाही आहे. तुमचा निकाल जो आहे मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होणार आहे. याच महिन्यामध्ये तुमचा निकाल मित्रांनो लागून जाईल, फायनल निकाल जो आहे तो. तर याच्यामध्ये आता बरेच विद्यार्थी असं म्हणत आहेत की फायनल ॲन्सर की याची येणार नाही. तर मित्रांनो, फायनल ॲन्सर की तुमची 100% येणार आहे. तुमच्या लॉग इनमध्ये ती दिसणार आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी एक प्रसिद्धी पत्रक आलं होतं पहा, कागदपत्र तपासणीचं. याच्यामध्येही त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची अंतिम आन्सर की, अंतिम उत्तर तालिका जी आहे तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, कधीपर्यंत येईल त्याबद्दल डेट फिक्स नाही आहे मित्रांनो. तर आपल्याला मित्रांनो फक्त याची वाट आता पाहावी लागणार आहे. तोपर्यंत तुम्हाला मित्रांनो दुसऱ्या परीक्षेची तयारी करायची आहे. कारण की मित्रांनो, याचा निकाल तर 100% लागणारच आहे. ठीक आहे, परंतु मित्रांनो तुमचे जर मार्क्स एकदम चांगलेच या ठिकाणी असतील, पहिल्या ॲन्सर कीमध्ये तुम्हाला जर समजलेलं असेल तर तुम्ही याची वाट पाहू शकता. परंतु ज्यांचं नाही आहे मित्रांनो, त्यांना वाटतंय की याच्यामध्ये या ठिकाणी मार्क्स कमी आलेले आहेत, तर त्यांनी दुसऱ्या याची तयारी तुमची चालूच ठेवायची मित्रांनो. पुढचे जे एक्झाम खूप सारे जाहिराती आलेले आहेत. तर बघा, फायनल ॲन्सर की तुमची 100% येणार आहे. हा तुमचं पहिलं मित्रांनो या ठिकाणी कन्फ्युजन दूर करतोय. फायनल ॲन्सर की येणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मित्रांनो फायनल ॲन्सर की आल्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन देखील होणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथं असं कन्फ्युजन आहे की तलाठीसारखं नॉर्मलायझेशन होईल का? खूप मोठा या ठिकाणी याच्यामध्ये फरक पडेल का आरोग्य विभाग पदभरतीमध्ये? तर मित्रांनो, इथं तसं होणार नाही, कारण की शिफ्ट ज्या होत्या तुमच्या कमी होत्या. तलाठीला जर आपण पाहिलं मित्रांनो, 57 शिफ्टमध्ये वेगवेगळ्या परीक्षा झाल्या होत्या मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथं जास्त प्रमाणामध्ये नॉर्मलायझेशनचा तिथं फरक पडलेला आहे मित्रांनो. परंतु इथं जास्त तशा पद्धतीने फरक पडणार नाही. इथं तुमचं नॉर्मलायझेशन झालं तर मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये मार्क्स कमी होणार नाहीत आणि वाढणारही नाहीत. असं नॉर्मल फरक मित्रांनो इथं पडेल, परंतु नॉर्मलायझेशन मात्र होणार आहे. मग नॉर्मलायझेशन मित्रांनो कुठल्या कुठल्या पदांचं होणार आहे त्याची माहिती बघा. यापूर्वीच त्यांनी सांगितलेली देखील आहे तुम्हाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे. नॉर्मलायझेशन सूत्र देखील दिले आणि त्यामध्येही सांगितले परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये झाली आहे त्या पदासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुणनिदान होईल. तर ज्या पदाची एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा झाली, जसं की तुमची ग्रुप डी ची एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झालेली आहे, ग्रुप जी मध्ये काही अशी पद आहेत मित्रांनो त्यांची एकाच सत्रामध्ये परीक्षा झालेली आहे. ठीक आहे, त्याला अर्ज कमी आल्यामुळं. तर अशा पदांचं नॉर्मलायझेशन जे आहे एका सत्रामध्ये झालेली परीक्षा त्यांचं होणार नाही. एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाले त्यांचं नॉर्मलायझेशन होईल. आणि मित्रांनो, नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. लक्षात घ्या, तुमचा निकाल जो असणार आहे मित्रांनो तो कधी प्रसिद्ध होईल तोही मी तुम्हाला सांगतो. परंतु तुमची आता फायनल ॲन्सर की येईल. फायनल ॲन्सर की कधी येईल हे बरेच विद्यार्थी विचारत आहेत. तर मित्रांनो, फायनल ॲन्सर की तुमची आत्ता समजा जर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिलं, आज या ठिकाणी मित्रांनो 11 तारीख आहे. तर येणाऱ्या मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये किंवा ह्या म्हणजे उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे मित्रांनो. उद्या शक्यतो येऊ शकतात. जर नाही आले तर मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी 15 तारखेपासून मित्रांनो कधीही तुमच्या फायनल ॲन्सर की जे आहेत त्या प्रसिद्ध होऊ शकतात. फिक्स नाही मित्रांनो, परंतु या महिन्यामध्येच तुमच्या आन्सर की येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर या महिन्यामध्येच तुमचे 15 तारखेपासून मित्रांनो कधीही ॲन्सर की प्रसिद्ध होऊ शकते. आणि त्याच्यानंतर तुमची एक गुणवत्ता यादी येईल मित्रांनो. कसली गुणवत्ता यादी येईल? ती म्हणजे तुमची या ठिकाणी नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला किती गुण पडले त्याची गुणवत्ता यादी येईल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो गुणवत्ता यादीत जे नॉर्मलायझेशन नंतर तुमचे जे गुण असतील मित्रांनो त्याच्यावरनं मग तुमची दुसरी अजून एक निवड यादी प्रसिद्ध होईल. पहा, दुसरी अजून एक यादी लागेल. ती फायनल यादी तुमची असते मित्रांनो, ती म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मित्रांनो.
ठीक आहे. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुमची ही फायनल आन्सर की असते, फायनल दुसरी यादी असते. तर 2 याद्या ज्या आहेत त्या तुमच्या प्रसिद्ध होतील. तुमचे फायनल आन्सर की आल्यानंतर 2 याद्या प्रसिद्ध होतील. तर मग ही प्रोसेस पूर्ण कधीपर्यंत कंप्लीट होईल? तर मित्रांनो, या महिन्यामध्येच ही सर्व प्रोसेस जी आहे तुमची कंप्लीट होईल. या याद्या सर्व या महिन्यामध्ये जानेवारीमध्येच लागून जातील. अजून मित्रांनो 15 दिवसाचा वेळ आहे निकाल लागायसाठी तुम्हाला. या महिन्यामध्ये जर पाहिलं तर 15 दिवसामध्ये कधीही तुमचा निकाल पूर्णपणे प्रसिद्ध होईल आणि फेब्रुवारीमध्ये किंवा मित्रांनो जानेवारी एंडिंगपर्यंत तुम्हाला मित्रांनो नियुक्ती आदेश जे आहेत ते दिले जाऊ शकतात आरोग्य विभागाचे. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती याच्यामधून मित्रांनो, की अजूनपर्यंत फायनल आन्सर की आलेलं नाही आहे. बरेच विद्यार्थी असा विचार करतात की आन्सर की आलेलं नाही आहे, फायनल आन्सर की न येताच डायरेक्टली रिझल्ट लावून टाकतात की काय, किंवा मित्रांनो या ठिकाणी येणार की नाही. बरेच विद्यार्थी वाट पाहत आहेत. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो एक माहिती मिळावी म्हणून सांगितलेली की अजून आन्सर की आलेलं नाही. जशी येईल तशी मित्रांनो तुम्हाला ताबडतोब व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. लक्षात राहू द्या. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. या चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अपडेट तुम्हाला भेटतील. तुमचा अपडेट सुटणार नाही मित्रांनो. फायनल आन्सर की आली की तुम्हाला सर्वात अगोदर माहिती दिली जाईल. फायनल आन्सर की आली की मित्रांनो जास्त वेळ लागणार नाही. फायनल आन्सर की तुमच्या उपलब्ध होतील की लगेच मित्रांनो तात्काळ ते काय करतील, तुमचं नॉर्मलायझेशन करतील आणि नॉर्मलायझेशनलाही जास्त वेळ लागणार नाही. कारण की मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याचशी ग्रुप डीचंच फक्त नॉर्मलायझेशन जास्त होईल आणि ग्रुप सी मध्ये बरेचशी अशी पद आहेत की त्यांचं एकाच शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. नॉर्मलायझेशन झालं की तुमचं मंथ एंडिंगपर्यंत मित्रांनो निवड याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात. तर ही एक मित्रांनो अंदाजित सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. अजूनपर्यंत कुठलीही या ठिकाणी ऑफिशियली फायनल आन्सर की आलेलं नाही आहे. बरेच विद्यार्थी विचारत आहेत की फायनल आन्सर की आली का. बरेच विद्यार्थी कमेंट करतात एवढे मार्क्स भेटलेले आहेत. तसं काही झालेलं नाही मित्रांनो. अजूनपर्यंत आन्सर की जी आहे ती प्रसिद्ध झालेली नाही आहे. जशी येईल तशी तुम्हाला मी सांगेलच. प्रसिद्ध झाल्या त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार आहे थोडी. ठीक आहे. तर ही एक सर्व तुम्हाला प्रोसेस मी अंदाजित सांगितली, जे की काल परवा मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक आलं होतं त्यानुसार सांगितलेलं आहे. अजून काय काय टप्पे तुमचे होतील आणि रिझल्ट कधीपर्यंत लागेल. आता मागं पुढं होऊ शकतं. मी तुम्हाला जसं सांगितलं की जानेवारी एंडिंगपर्यंत तुमचे पूर्ण रिझल्ट लागून जातील. फेब्रुवारीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तर त्याच्या अगोदरही होऊ शकतं मित्रांनो किंवा नंतरही होऊ शकतं. परंतु मागं पुढं थोडेफार दिवस होऊ शकतात. परंतु 100% ही प्रोसेस जी आहे मित्रांनो येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये तुमची पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. तर याबद्दल तुमचे काय मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.